आणि कोकणगाव बुद्रुक या ठिकाणी आम्हाला एक स्पीकर माईक देण्याची संधी आमच्याबरोबर जे सोबत वाबळे सर आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून आपण त्या शाळेला आज स्पीकर माईक दिला आणि मग इथं कळालं की इथे स्पर्धा चालू आहे। त्याच्यामुळे एक संधी जी सरांनी सांगितलं की पाण्याची चळवळ ही तुमच्या आमच्या घरापर्यंत पोहोचावी, तुमच्या मनामध्ये पोहोचावी म्हणून आम्ही संधी साधली असं समजा आणि इथं आलो आणि तुम्ही आमचा जो सत्कार केला त्याबद्दल आभारी सर्वप्रथम। खरं तर सरांनी सांगितल्याप्रमाणे आता उन्हाळ्यामध्ये जरी पाणी नाल्यांना दिसत असलं आपलं हिवाळ्यामध्ये, पण उन्हाळ्यामध्ये आम्ही जेव्हा फिरलो या भागामध्ये त्यावेळेस खूप विचित्र अवस्था दिसलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही थोडंसं सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला त्या पाणी टंचाईवर त्या पाण्यावर थोडंसं काम करण्याची संधी मिळाली। त्याच्यामध्ये रतन सर असतील, माले सर असतील, वाडे साहेब असतील, या भागातले खूप तरुण त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। चांगल्या प्रकारची चळवळ उभी राहिली, तुम्हाला तरुणांना चांगली संधी आहे। आत्ताच काही दिवसांपूर्वी नामदेव पाडवी सर असतील त्यांच्या माध्यमातून काही 2-4 ठिकाणी वनराई बंधारे बांधण्यात आले या भागामध्ये। खरं तर सगळ्या ठिकाणी हा पाण्याचा जो बंधारे त्या सगळ्या ठिकाणी बांधले गेले पाहिजे आणि तरुणांनी विशेष करून यामध्ये सहभागी व्हावं असं आम्ही आवाहन करतो। ज्या ज्या गावामध्ये पाणी टंचाई त्या गावातलं शक्यतो पाण्याचं नियोजन हे गावातल्या ग्रामपंचायत त्या सरपंच ग्रामसेवक या बंधूंनी सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करायचं आहे, गावाला सहकार्य करायचं आहे। आपल्या तरुणांनी आता मागील 2 महिन्यामध्ये मी या निमित्ताने दुसरं थोडंसं एक सांगू इच्छितो। ज्या आपल्या गाड्यांमुळे छोटेसे अपघात झाले त्याच्यामुळे आपले काही तरुण मित्रांचे जीव गेले। काल परवाची घटना आहे, आपले चांगले 2 तरुण मित्र पेठमधले गाडीचा वेग म्हणा किंवा थोडंसं निष्काळजीपणा म्हणा हेल्मेट न घालणं याच्यामुळे थोडंसं त्यांना जीवावर बेतलंय। त्या कुटुंबांचं आज अक्षरशः मोठं नुकसान झालेलं आहे। आपल्या भागात सुद्धा काही ठिकाणी रस्ते चांगले झाल्यामुळे जे अपघात झालेत गेल्या 1 वर्षामध्ये त्याच्यामध्ये सर्वात जास्त तरुणांची संख्या आहे। इथं उपस्थितीत जे तरुण आहेत त्या सगळ्यांच्या मी 4 व्हीलर बघितल्या, काहींच्या गाड्या बघितल्या, तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त संख्या 2 व्हीलरची आहे। तरुणांना आपल्या जलपरिषद मित्र परिवारातर्फे एक नम्र विनंती राहील का तुम्ही तुमच्या गाड्यांचा वेग सांभाळा, दुसऱ्याचा जीव सांभाळा, स्वतःचा सांभाळा, हेल्मेट घाला आणि व्यवस्थितपणे आपलं जीवन हे चांगल्या कार्यासाठी व्हायचं आहे तर ते पाण्यासाठी तुम्ही राखून ठेवा ही नम्र विनंती करतो आणि इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।